विद्यार्थिनींनो, आज आपण बहु असोत सुंदर हे कविता बघणार आहोत. काव्यानंद आपल्याला यामधनं घ्यायचा आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची ही रचना आहे. सर्वप्रथम आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा परिचय बघूया आणि त्यानंतर त्यांच्या रचनेकडे आपल्याला जाता येईल. तर बघा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कालखंड 1871 ते 1934. समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार. महाविद्यालयात शिकत असतानाच ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मय प्रकाराचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरू होते. कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रूप दिले व त्याबरोबरच रूढीच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखनही लिहिले. विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये. दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर या कादंबऱ्या, गीतोपायन हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त ही काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मिती. बहु असोत सुंदर, संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढलेले आहे. अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नवरत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केलेले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिलेली आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी अपेक्षा कवीने या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी साहित्यातील एक नामविख्यात असे साहित्यिक आहे. त्यांनी जवळजवळ सर्वच साहित्य लेखन प्रकार आपल्याला हाताळलेले दिसतात. कथा असो, कविता असो, कादंबरी असो, समीक्षणात्मक लेखन असो, आत्मवृत्त असो, विनोदी लेखन असो, असे विविध प्रकारचे लेखन प्रकार कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्याला इथे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून साकार केलेले दिसतात. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखणीमध्ये समाज सुधारणा विषयक विचार सुद्धा आपल्याला अनेक लेखन प्रकारांमधनं पाहायला मिळत आहेत. त्यांनी विनोदाच्या माध्यमातून समाजातील असणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरा, बुडसट असलेले विचार यावरती अगदी प्रखरपणे टीका केलेली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी विनोदाला सुद्धा एक शस्त्र म्हणून वापरलेला आपल्याला इथून दिसून येते आहे. असं एकंदरीत त्यांचं साहित्यिक अंग. आता जी प्रस्तुत कविता आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेली आहे, बहु असोत सुंदर, ही जी त्यांची कविता आपल्याला अभ्यासक्रमाला आहे, या कवितेमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे अस्तित्व आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या विविधांगी स्वरूपाचं दर्शन त्यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे. या स्वरूपामधनं एका अर्थाने त्यांनी महाराष्ट्राची गौरवशाली असलेली पार्श्वभूमी किंवा गौरवशाली असलेला इतिहास त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला इथे आपल्या समोर मांडलेला दिसून येतो आहे. त्यांच्या या बहु असोत सुंदर या कवितेकडे आपल्याला आता जाता येईल. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला केलेला महाराष्ट्राचा गौरव हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर बघा, सर्वप्रथम आपण काव्य वाचन करूया, त्यानंतर कवितेच्या आशयाकडे आपल्याला जाता येईल. बहु असोत सुंदर, संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गगनभेदी गिरीविन अनु नच निश्चिथे उणे,
आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवारी जेथील तुरंगी जल पिणे. तेथे अडे काय जलाशय नदान्विणे. पौरुषी अटक गमे जेथ दुसाहस. बहु असोत सुंदर संपन्न की महाराष्ट्र. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रासाद कशा जेथे हृदय मंदिरे. सद्भावाचीच भव्य दिव्य आगरे. रत्ना वा मौक्तिकांची मूल्य मुळी नुरे. रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे. शुद्ध तिले शीतलही उजळवील गुहे. बहु असो तो सुंदर संपन्न की प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. नग्न खड्ग करी उघडे बघुनी मावडे. चतुरंग चमूचेही शौर्य मावडे. दौडत चहूकडूनी जवे स्वार जेथले. भासती शतगुणित जरी असती एकुले. यन्नामा परिसुनी रिपु शमित बल आहा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती. जरी पटका भगवा झेंडा ही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती. शक्ती युक्ती एकवटूनी कार्य साधती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा. अमुचा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो. स्फूर्ती दीप्ती धृतीही देत अंतरी ठसो. वचनी लेखनी ही मराठी गीरा दिसो. सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो. देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्र देश हा. अशी ही कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची रचना. या रचनेमध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी आपल्याला महाराष्ट्राविषयी त्यांनी केलेला गुणगौरव आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने गाजवलेला इतिहास असू द्या, विविध संतांनी समाज सुधारकांनी केलेले सामाजिक कार्य असू द्या, किंवा इथला भौगोलिक परिसर असू द्या, या सर्वांचं चित्र या कवितेमध्ये कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्याला उभं केलेलं दिसते आहे. या कवितेमध्ये आलेले काही महत्वपूर्ण शब्द आहेत. त्या महत्वपूर्ण शब्दांचा आपण अर्थ लक्षात घेऊ. आता इथे बघा, अटक हा शब्द आलेला आहे. अटक म्हणजे उत्तरेकडील पानिपत हे क्षेत्र. मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार किंवा सैनिक. जरीपटका भगवे निशाण. भगवा झेंडा महाराष्ट्राचा झेंडा प्रतीक. मराठी गिरा मराठी लिपी किंवा भाषा. पुन्हा बहु म्हणजे पुष्कळ, संपन्न म्हणजे वैभवपूर्ण, महा म्हणजे महान, गगनभेदी म्हणजे आकाशाला भिडणारा असा, गिरी म्हणजे पर्वत, वीण म्हणजे शिवाय, अणु अगदी छोटासा भाग. त्यानंतर हृदय मंदिरे मंदिर देऊळ, प्रासाद म्हणजे राजवाडा, नुरे म्हणजे नसणे, नृमणी म्हणजे नवरत्न, खणी म्हणजे खाण, चतुरंग चमू म्हणजे सैनिकांची असलेली विविधारंगी तुकडी, दौडत म्हणजे घोडदौड, शमित बल म्हणजे बळहीन कमजोर असलेला माणूस. त्यानंतर समवेत म्हणजे सोबत, दीप्ती म्हणजे तेज,
मर्म म्हणजे केंद्र, स्पृहा म्हणजे इच्छा, असं एकंदरीत असे विविध शब्द त्यांनी वापरून या कवितेला एक वेगळं वर्ण दिलेलं आहे. या कवितेवरती म्हणजे एकंदरीतच श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या लेखनावरती संस्कृत भाषेचा फार मोठा प्रभाव आहे. त्यांच्या लेखनावरती संस्कृत भाषेतील अनेक शब्द त्यांनी सहज वापरलेले आहे. मात्र ते बोजळ बनत नाही, अवजळ बनत नाही, अवघड होत नाहीत. ते सहज म्हणून त्या कवितेच्या स्वरूपामध्ये किंवा आशयामध्ये विरघळून गेलेले आपल्याला दिसून येत आहेत. आता या कवितेच्या आशयाकडे आपल्याला जाता येईल. पहिला कडवं बघा काय म्हणते आहे. कवितेचं ध्रुवपद आहे, बहु असुत सुंदर संपन्न की महा. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. या जगामध्ये बहुत असे राज्य प्रांत आहेत, असो त्याचं आम्हाला काही कर्तव्य नाही. मात्र आमचा प्रिय असलेला महाराष्ट्र हा सर्वात महान असा देश किंवा राज्य आहे, हे इथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर सांगतायत. आम्हाला इतर राज्यांशी काही कर्तव्य नाही, आम्हाला इतर प्रांतांशी काही कर्तव्य नाही. ते त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ वगैरे काय असायचे ते असतील, पण आमच्यासाठी आमचा महाराष्ट्र हा खूप सुंदर आणि महान असा आहे, असं श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आपल्या या कवितेमध्ये सांगतायत. हा महाराष्ट्र महान का आहे, या महाराष्ट्राला श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी महान का म्हटलं असेल ते आपल्याला बघायचं आहे पुढील कवितेच्या आशयामधनं. त्यातल्या पहिल्या कडव्यामध्ये ते काय म्हणतायत बघा. गगनभेदी गिरवीन अनु नचदीचे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेथे अडे काय जलाशयादानी विणे. पौरुषाशी अटक गमे जेथे दुस्साहस. आता इथे बघा की हा महाराष्ट्र गगनाला भिडणारा असला इथला माणूस आहे. अणुरेणूपेक्षा हा सूक्ष्माती सूक्ष्मही आहे आणि गिरी पर्वतासारखा महाकाय सुद्धा आहे. ज्याची हिम्मत म्हणा किंवा ज्याची आकांक्षा म्हणा, ज्याचा स्वाभिमान हा इतका उत्तुंग आहे की इथल्या पर्वतांनाही तो ठेंगणा करतो. ही इथल्या माणसाचं थोरपण आहे. इथला माणूस जिथे तिथे या ना त्या प्रांताचा पाणी पिलेला आहे, या ना त्या प्रांताचे अनुभव इथल्या माणसाने घेतलेले आहे. त्यामुळे हे मोठमोठे पर्वत सुद्धा याच्या ठिकाणी ठेंगणे पडलेले आहेत. याच्या मनोकामना इतक्या उत्तुंग आहेत की या आकाशाला सुद्धा गवसणी घालण्याची हिंमत या इथल्या महाराष्ट्रातल्या माणसामध्ये आहे, हे इथे सांगतायत. महाराष्ट्राच्या माणसाचं केलेलं हे वर्णन खरोखरच वास्तवपूर्ण आहे. कारण की इथले शिवछत्रपती असू द्या, इथले विविध संत असू द्या, इथले विविध समाज सुधारक असू द्या, यांनी जे आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे ते सबंध जगासमोर एक आदर्श म्हणून आपल्याला असलेलं दिसून येते आहे. आकाशाला गवसणी घालण्याची आणि पर्वतांना सुद्धा ठेंगण करण्याची प्रवृत्ती इथल्या माणसांच्या कर्तृत्वामध्ये आहे. कारण की इथला माणूस, ते एक म्हण आहे, 12 घाट का पाणी पिलेला, 12 घाटाचं पाणी पिलेला माणूस, हा असा महाराष्ट्राचा माणूस आहे. हिने 12 घाटाचं पाणी म्हणजे विविध राज्यांचे अनुभव याच्या पाठीशी आहेत. हा विविध राज्यांमध्ये विहार करतो, विविध राज्यांमध्ये जातो आणि तिथला अनुभव आपल्या पाठीशी घेतो, गाठी बांधतो आणि त्यातनं आपल्या महाराष्ट्र राज्याला अधिक समृद्ध करतो. हे या इथल्या महाराष्ट्रातल्या माणसाचं हे वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे. पुढच्या कळव्यामध्ये ते काय म्हणतात बघा. प्रासाद कशास येथे हृदय मंदिरी, सद्भावाचीच भव्य दिव्य आगरे. रत्नावा मोक्ती काही मूल्य मुळी नुरे. रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे. शुद्ध तिचे शीलही उजळवी गुहा. आता इथे एक लक्षात घ्या की
जिथे खऱ्या अर्थाने प्रासाद, राजवाडा, प्रासाद म्हणजे काय, राजवाडा, जिथे हृदय मंदिरे, ही मोठमोठी हृदय मंदिरे जिथे आहेत, ज्यांचं मन मोठं आहे, जे त्यांच्या सद्भावाने, प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने संबंध जगाला जिंकण्याची ताकद जे लोक ठेवत आहेत, त्यांना मोठमोठ्या राजवाड्यांची गरज काय? कशासाठी त्यांना मोठमोठे राजवाडे लागणार आहेत? ज्यांची मनच मोठी आहेत, अशा लोकांना मोठमोठ्या राजवाड्यांची गरज नाही. किंवा इथे जी दिव्य अशी आगरे बांधलेली आहेत, हे दिव्य आगरे सद्भावाची आहेत. ज्यांच्या ठिकाणी सद्भाव अगदी क्षणाक्षणाला, पावला पावलाला विहार करतो आहे, अशा माणसाच्या ठिकाणी मोठमोठ्या राजवाड्यांची काही एक आवश्यकता नाही. किंवा रत्नाच्या, मौलिक अशा हिऱ्या दागिन्यांची सुद्धा इथे गरज नाहीये. इथे खाणी आहेत, पण इथे खाणी माणसांच्या आहेत. इथला माणूस जणू काही एखादा रत्न आहे, हिरा आहे, अशी इथली माणसाची वैभवशाली परंपरा आहे. म्हणून इथल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी रत्न खऱ्या अर्थाने जन्माला आलेली आहेत, ही रत्नच नवरत्नांपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या सद्भावाने, आपल्या सद्विचाराने रत्न, माणिक, मोतींपेक्षा अधिक श्रेष्ठ असं मौल्य या समाजामध्ये आपल्याला निर्माण केलेलं आहे. हे इथल्या माणसाचं वैभवशाली ऐतिहासिक पर्व आहे. एकंदरीत जेव्हा आपण इथल्या माणसांकडे बघतो, इथल्या समाज सुधारकांकडे बघतो, इथल्या संतांकडे बघतो, इथल्या राजकीय कारकिर्दीकडे जेव्हा आपण बघतो, किंवा आध्यात्मिक क्षेत्राकडे जेव्हा आपण बघतो, तर एक एक माणिक, मोती आपल्याला इथे जन्माला आलेला दिसून येतो आहे, ज्याने आपल्या कर्तृत्वाने इथल्या नवरत्नांना सुद्धा फिकं पाडण्याची ताकद ठेवलेली आहे. म्हणून कवी इथे म्हणतायत की इथे मोठमोठ्या राजवाड्यांची, महालांची गरज नाही, कारण की इथल्या हृदय मंदिरांमध्येच मोठमोठी महाल दडलेली आहेत. इथल्या माणसाच्या हृदय मंदिरामध्येच ही महान राजवाडे दडलेले आहेत. माणिक मोती यांच्या अस्तित्वामध्ये आहे. यांच्या व्यक्तिमत्वाची झळाळी इतकी उत्तुंग आणि मोठी आहे की त्याच्या समोर हे माणिक मोती सुद्धा फिके पडतात, हे मौल्यवान दागिने सुद्धा फिके पडत आहेत. असा हा इथला महाराष्ट्र देशातला वैभवशाली इतिहास आहे. पुढे ते काय म्हणतात, आणखी यांच्या शौर्याविषयी ते बोलतायत. पुढे बघा, नग्न खड्ग म्हणजे तलवार, नग्न खड्ग करी, उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचे ही शौर्य मावळे, दौडत चहूकडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणी जरी असती एकले, यन्नाम्मा परिसुनी रिपू शमित बल आहा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश. हे कर्तृत्ववान हे जी मंडळी आहे, ही सहृदयीच नव्हे, प्रेमळच नाही, तर कर्तृत्ववान सुद्धा आहे. यांचं कर्तृत्व अटकेपार आहे, यांचं कर्तृत्व अटकेपार पोहोचलेलं आहे. अटकेपार या शब्दाचा अर्थ आपण बघितलेला आहे. उत्तरेकडील पानिपतचं क्षेत्र, यांनी आपला इतिहास, आपलं शौर्य पानिपत पर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे. इतकी मोठी शौर्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा इथला माणूस, हा संप्रदायामध्ये विभागला गेलेला नाही, जातीपातींमध्ये दडलेला नाही, असा हा ऐतिहासिक वारसा जपणारा हा इथला माणूस, हा जेव्हा आपलं खड्ग म्हणजे जेव्हा आपली तलवार उघडी करतो, तेव्हा समोरचा असणारा शत्रू अगदी सहज म्हणून आपण तो त्याच्या समोर शरणागती पत्करतो, हार पत्करतो. असा हा इथला मावळा आहे. असा हा इथला शिवछत्रपतीचा पाईक सैनिक आहे, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तो आपली तलवार जेव्हा चालवतो, तेव्हा दौडत चहूकडे जवे स्वार जेथले, भासती शतगुणी जरी असती एकले. जरी हा एकटा असला तरी सुद्धा शतगुणी, शतकांचं शौर्य, शंभरांचं शौर्य तो आपल्या या मनगटामध्ये घेतो. जेव्हा या व्यक्तीची तलवार चालते, तेव्हा शंभर सैनिकांचं बळ आपल्याला माहित आहे.
याचं उदाहरण द्यायचं झालं तर बाजीप्रभू देशपांडे. प्रभू देशपांड्यांनी आपल्याला शिवछत्रपतीच्या संरक्षणार्थ आपल्याला खिंड लढवलेली माहित आहे. एकट्या बाजीप्रभू देशपांड्यांनी मोगलांना थांबवून ठेवलेलं होतं. एकट्या माणसाने हजारो सैनिक थोपवून धरलेले होते. हे एक आदर्श उदाहरण आपल्याला इथे देता येईल. अशी ही ऐतिहासिक शौर्याची परंपरा जपणारा हा आमचा महाराष्ट्र आहे, हे इथे कवी आपल्याला इथे सांगताना दिसतो आहे. पुढे आणखी कवी काय म्हणतायत बघा. विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटून कार्य साधती, पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावह. इथे विक्रम आणि वैराग्य एका मार्गावरती मार्गस्थ झालेले आहेत. इथे पराक्रमी माणूस पूर्णतः वैराग्यपूर्ण आयुष्य जगतो, कारण की तो स्वार्थासाठी लढत नाही. तो इथल्या भूमीसाठी, इथल्या मातृभूमीसाठी, इथल्या ध्वजासाठी लढतो आहे. इथल्या जरीपटक्या भगव्या झेंड्यासाठी तो लढतो आहे. हा भगवा सबंध ब्रह्मांडावरती फैलवावा ही त्याची मनीषा आहे. आणि या भगव्यासाठी, या महाराष्ट्राच्या या मातृभूमीसाठी तो लढतो आहे. इथला तो वैराग्य त्यासाठी सिद्ध करतो आहे. त्याचा व्यक्तिगत स्वार्थ इथे नाही. म्हणून इथे विक्रम आणि वैराग्य एकमेकांसोबत आपल्याला विहार करताना दिसते आहे. धर्म आणि राजकारण एकमेकांसोबत जुळून इथली व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते आहे. राजकारणासोबत धर्माची सांगड मिळाल्यामुळे एक आदर्श असं सामाजिक स्वास्थ्य इथे निर्माण केला गेलेला आहे. इतकंच नव्हे, शक्ती आणि युक्तीचं एकवटून निर्माण झालेली पार्श्वभूमी ही या राजकारणाची किंवा या इथल्या व्यवस्थेचं एक आदर्श स्वरूप आहे. शक्ती आणि युक्ती यांची जेव्हा सांगड जुळते, तर कितीही मोठा बलाढ्य असा शत्रू असू द्या किंवा कितीही मोठं येणारं संकट असू द्या, एका क्षणामध्ये त्याला क्षीण करण्याची ताकद या व्यवस्थेमध्ये आहे, इथल्या माणसामध्ये आहे, हे इथे कवी सांगताना दिसते आहे. या मातृभूमीचं, या महाराष्ट्र भूमीचं हे वैशिष्ट्य आहे की राजकारण, समाजकारण, विक्रम, वैराग्य आणि शक्ती आणि युक्ती याचा एक विशेष असा संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि हे सर्व घडते आहे ते फक्त आणि फक्त भगव्याकरिता. हे या भूमीचं वैशिष्ट्य आहे, हे इथे कवी सांगताना दिसतो आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन कवी काय म्हणतोय बघा. गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखणी ही मराठी गीता दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा.